तुमच्या घरातही असं होतंय का? शेजारच्या घरातलं बाळ जे तुमच्या बाळापेक्षा 2 महिन्यांनी लहान आहे ते काका मामा सगळं बोलते, पण तुमचं बाळ अजून आई म्हणायला सुद्धा वेळ घेतंय. जेव्हा बाळ वेळेवर बोलत नाही तेव्हा मनात हजार शंका येतात. माझ्या बाळात काही कमी तर नाही ना? त्याला ऐकू येतंय ना? किंवा त्याला ऑटिझम तर नाही ना? पालक म्हणून ही भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरून जाण्यापेक्षा योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे जास्त गरजेचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळ उशिरा का बोलते, त्याची मुख्य कारणे कोणती, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळाला बोलतं करण्यासाठी पालकांनी घरीच कोणती स्पीच थेरपी करायची. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे आपण मुलांच्या सर्वांगीण विकासावर शास्त्रीय माहिती देतो. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की स्पीच डिले नक्की कशाला म्हणायचं. प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते, पण विकासाचे काही टप्पे ठरलेले असतात. पहिला टप्पा आहे 6 ते 9 महिने. या वयात बाळ बडबड करायला सुरुवात करतं, बॅबलिंग. बाबा, मामा, दादा